हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग। आज आता सकाळचे 6:30 वाजून गेलेत आणि आता आम्ही जात आहोत, मी आणि रुहांश आणि माझी एक फ्रेंड ज्योती, आम्ही जात आहोत माथेरानला। रुहांश, गुड मॉर्निंग। कुठे जातोय आपण? आता टॉय ट्रेनने जायचं प्लॅन आहे, पण लेट्स गो आम्ही तिकडे कसे पोहोचतो आणि टॉय ट्रेन कशी भेटते। चला मग या ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा। हाय, आम्ही ज्योती माऊ कुठे राहिली काय माहिती, 7:05ची ट्रेन आहे। Today's vlogger is Jyoti Vaidandi. ही जाळी कशाला? थांब, खेळू दे त्याला, मातीत नको हात घालू। सो आता थँक्यू कंटिन्यू आमच्याबरोबर राहिल्याबद्दल। आणि आता आम्ही ऑलरेडी अशोक हॉटेल म्हणून बुक केलं आहे। हे प्युअर व्हेज हॉटेल आहे, मारवाडी लोकांचं आहे म्हणून आपण। आणि मी इकडचे जेवणाचे रिव्ह्यूज बघितलेले, तर इकडचं जेवण खूप चांगलं असतं। जेव्हा जेवणार आम्ही तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवणार। रुहांश नको असं करू। चला मग आता आपण हॉटेलमध्ये एंट्री करूया। आम्हाला आम्ही घोड्यावरनं आलो, घोड्यावरनं आम्ही एक 10 ते 10 मिनिटं चालत आलो ना। हो, घोड्यावरून आपल्याला 10 मिनिटं लागली आणि तिथून उतरून 10 मिनिटं वॉक करून आलो। तर मला वाटतं आता ह्या साईडनी मे बी मार्केट असेल जवळ। हो, आपण बघूया नंतर। आता आम्हाला ट्रेन नाही मिळाली, टॉय ट्रेन, कारण की तिकीट संपलेले, लिमिटेड तिकीट असतात। आणि त्यांचं टायमिंग पण त्यांचे। तर आता टॉय ट्रेन आली, आवाज येतोय, तर आम्ही टॉय ट्रेनच्या आधी आलोय। चला कंटिन्यू राहा। ये बाबू, हात पकड आणि मातीत हात नाही घालायचे। तुला डॅडीने ठेव, टाक इथे, टाक इथे, टाक इथे, लवकर कर। हात झाड जरा, हात झाड। ज्योती इकडचं रात्रीचं घे, बस झालं, जास्त व्हिडिओ ब्लॉग होता। चल आधी हॉटेल मध्ये, हा बस तू। आम्ही आता आत आलेलो आहे। हे बघा, हे असं बंगला टाईप आहे आणि इथे अशा रूम्स आहेत। तिथे पूल आहे समोर इथे, आणि हे आमचं रूम आहे। ही आम्हाला पर पर्सन 2300 मध्ये पडलंय आणि ह्याच्यामध्ये जेवण
2 टायमाचं जेवण आणि 1 टायमाचा उद्या सकाळचा नाश्ता इन्क्लुडिंग आहे. अशा प्रकारे रूम आहे आमचं. ते टॉयलेट खूप चांगलं आहे रूम. 3 जणांसाठी झोपायला जागा आहे. मजा येते. काय बघतोय? असं कर, पाय पुढे घे, पाय पुढे घे. हा, आणि मागे घे, पुढे घे. तो बा रुवांश कसं करतोय? रुवांशला इथे फ्रेंड भेटली आहे. हे बघ तो कसं पाय खाली सोडतोय. थोडंसं पुढे ये, थोडीशी पुढे ये. तो डायनिंग एरिया आहे तिथे. आता सकाळी दुपारी बाहेर बसायला खायला म्हणजे माकडं येतात तर आतमध्ये बसून जाऊ शकतो. फक्त रात्री मे बी माकडं नसतील येत, तर बाहेर जेवण असेल रात्री, बॉनफायर वगैरे असेल तेव्हा. मगाशी मी आणि रुहांश आणि ज्योती तिकडे बसलेलो होते. आता टेबल्स दाखवली तिथे आणि मी रुहांशला वेफर्स हळूच पाकिट लपवून असं माझ्या मांडीवर मी पाकिट लपवून घेतलेलं आणि फोडलं आणि तिथून माकड धावत आला माझ्या जवळ. तर मी ना पाकिट फेकूनच दिलं ते माकडाचं, घेऊन पळाला. मग आम्ही आत बसलेलो. हे बघा ज्योती इथे रिलॅक्स मोड मध्ये. मी आली, तो आक मारतोय, आल्यावर काढतो. आणि इथे रात्री कॅम्पफायर असणार आहे वाटतं. हे इथे ठेवलंय आणि इथे मस्त लाईट्स वगैरे आहेत. रात्री वातावरण खूप मस्त असणार आहे आणि थंडी पण असणार आहे कारण की मस्त गार आहे. आणि इथे समोर टेंट हाऊस आहेत. तर त्या टेंटवाल्याने रुहांशला एका टेंटमध्ये खेळायला दिलंय. ए रुहांश, मातीला हात नाही लावायचा. मी सांगीन त्यांना माती हात नाही टाकायची. त्याने टाकलीच आहे. काय पागल आहेस रे तू. हे बघा हे टेंट हाऊस आहेत. जा आतमध्ये. आता ह्याच्यामध्ये ते लोक आय गेस गादी घालतात का नुसती चादर घालतात माहित नाही. सोबत दादा आला. हा तेच. मला नाही येत आता. मला पण इच्छा नाही होते डान्स करायची. ज्योती कसं वाटतंय? छान, एकदम रिलॅक्स वाटतंय. असं वाटतं हर सॅटर्डे संडे इथे कोणी स्पॉन्सर असेल हर सॅटर्डे संडे. हा, सूदिंग वाटतंय. इकडचं ॲम्बियन्स एकदम छान आहे. संध्याकाळची कॉफी आणि संध्याकाळचा चहा मस्त चिल्ल आहे. रुवांशला थंडी वाजते ना. रुवांश थंडी वाजते ना तुला? रुवांशच्या घसरगुंडीवर खेळायचंय रुवांशला, पण थंडी वाजते. आता आम्ही क्रिकेट खेळतोय. येस. रुवांश बघा आता कसं बॉलिंग करणार. रुवांश तुला मी कसं सांगितलंय तसं पळत यायचं आणि मग बॉल टाकायचा. मागे जा मागे जा मागे जा. पळत यायचं आणि मग बॉल टाकायचा. व्हेरी गुड. वाईड बॉल होता, वाईड. नाही असं नाही. काय नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही. रुवांशच्या तोंडालाच लागलं. काय नाही. ओ शेट्स. मागे जा मागे जा.
ओ ए तू टाक रुवांश, तू टाक. तुला मी शिकवलंय तसं टाक. ए बेबी बाजूला हो. स्टार्ट. आता 6:30 किती वाजले ज्योती? 6:10 झालेत आणि आता मस्त सगळीकडे लाईट्स चालू झालेत बघा. आता मस्त आता रात्री ॲम्बियन्स होणार आहे. डीजे पण चालू झालाय. लाईव्ह म्युझिक पण असणार, डीजे पण असणार आणि आज आम्ही खूप नाचणार आहे. आणि इथे नाईट ट्रेकिंग पण असते, पण जी आम्हाला अनफॉर्च्युनेटली नाही मिळणार जायला, कारण की आम्ही नाचतच राहणार आहे. इथे आमचा रूम आहे आणि इथे आज मस्त नाईट सेलिब्रेशनची तयारी चालू आहे. लाईव्ह म्युझिक आणि डीजे फुल स्पीकर वगैरे. फायर पण होणार आहे. हा हे बघा. रुवांश आत तो कसं साप बी बसेल तिथे बाई. बोलू नको. रुवांश तू नाचणार ना इथे? बघ नाचणार ना. चला आता आम्ही आज जातो. ज्योती मस्त आज जाऊया आणि मस्त तयार होऊया. रुवांशला फ्रेश करते. नाच रुवांश नाच. तर अशा प्रकारे आता आम्ही रेडी झालेलो आहोत फॉर डीजे नाईट अँड लाईव्ह म्युझिक. बघू. हाय. हा टॉप घातलाय आणि ज्योती दाखवते ती आल्यावर. रुवांश आता तू डान्स करणार आहेस ना? रुवांश इथे बघ. त्याचे फ्रेंड झाली आहे कोणतरी बाहेर, एक छोटी मुलगी आहे, तो तिची वेट करतोय. ते काही करू नको तू ते. यमुना कारी 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 राधा गोरी गोरी वृंदावन में धूम मचावे बरसावे वे छोरी ब्रजधाम राधा जी की ब्रजधाम राधा जी की. ऐसा कहा जाता है कि कभी कभी क्या होता है कि कोई रहता है जो हमारे दिल के करीब नहीं होता. करीब तू हमेशा पास के सजन भी देखता मैं तेरा जो भी है एक मेरा मेरे हवाले कर दिया जिसने कहा हमारे कर दिया. मगर फिर भी न जाने क्यों मुझे सुनके अच्छा लगा है सरिता
हे आमचं डिनर आहे. शेवपुरी आहे, पावभाजी आहे, पास्ता आहे, पाव आहे, पनीर मटर आहे, गुलाबजाम आहे, सुकी बटाट्याची भाजी आहे, जिरा राईस आहे आणि ओली भेळ आहे. एन्जॉय. ओव्हरऑल खूप छान जेवण आहे. दुपारचं जेवण पण खूप छान होतं इथे. सो आम्हाला असं वाटतं की हे जेवण पण छानच असेल. मुझे छोड़ के लागी छूटे ना लागी छूटे ना लागी छूटे ना इश्क का धागा टूटे ना तेरे इश्क ने नंतर येऊया आपण. हा, रात्रीचे 12 वाजलेत आणि इथे आम्ही पक्षाचा डोळ्याला मारतोय. अर्जुना उचलतो बाण आणि मार त्या पक्षाला. अर्जुना, हा रे येतोय. चल अर्जुना, त्या पक्षाचा डोळा दिसला पाहिजे फक्त तुला. काय दिसतंय तुला? फक्त पक्षाचा डोळा दिसला पाहिजे. आई शपथ. ए त्याला दे ना ग एकदा. सोनू तुला पण करायचंय. वेट. हा अर्जुन आला. अर्जुन बाण. 113 नंबर आपी दो. 113 नंबर आपी दो. हा ओ अशा प्रकारे बाण लागलेला आहे. Are you ready, Ruhansh? Will you hit the target? लावायचं तोपर्यंत लढाई हरून मरून सगळे घरी जातील. दुश्मन झोपायला जाईल घरी. मी लावतच बसेल इथे. तो पक्षी उडून जायचा दुसरीकडे. पक्षाची पोरं होतील. तू पोज मारून राहा रुहांश. एक डोळा बंद ठेव तू. इकडे दे. बारा वाजलेत आता आणि आम्ही बघा काय करतोय. ओ वाव रुहांश, ग्रेट, मस्त. अरे पण तू छोटा आहे बेबी, तू तिथपर्यंत गेलं तरी छान आहे. कुठे चालू? आता मस्त सगळीकडे अंधार केलाय. इथे पण अंधार केलाय कारण की आता लागणार आहे मूवी. जे ट्रेकला मिडनाईट ट्रेकला जाणारे लोक होते ते लोक गेले ट्रेकला. आम्ही नाही गेलो ट्रेकला ना बेटा. आम्ही मूवी बघणार. कुठचा मूवी आहे ते आपल्याला तिकडे जाऊन समजेल. तिकडचे लाईट्स आहेत अजून थोड्याने काढतील. रुहांश काय आमचा अजून ऍक्टिव्हच आहे ना बाबू. स्टील ऍक्टिव्ह. झोप येते तुला? बघितलं नाही बोलतो. गुड मॉर्निंग.
आज आमचा दुसरा दिवस आहे अशोक हॉटेलमध्ये आणि आमचा कालचा पूर्ण दिवसाचा एक्सपिरियन्स इतका छान होता. आम्ही खूप छान जेवण केलं दुपारचं. दिवसभर इंडोर आउटडोर गेम्स होते आणि संध्याकाळचं जेवण तर खूपच छान होतं. लाईव्ह म्युझिक शो होता, खूप छान एन्जॉय केला आम्ही. DJ नाईट होती आणि आता सकाळी आमचं 8:30 ते 10चा ब्रेकफास्टचा टाइम. ब्रेकफास्ट खूपच छान होता आणि ब्रेकफास्टचा मेन्यू आणि सगळं फूड आयटम्स खूपच सुंदर, वर्थ इट. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान आहे. उन्हात बसलो. वांशला आता खाताना झोप येत होती आणि आपले सिंगर्स लोक चालले आहेत बघा. आणि आता आमचा रुवांश, ए त्याला काय करतोय, येईल ना अंगावर. असं करतात का? असं कधी लाखाची बॅट येईल. सो आता आम्ही चेकआउट करतोय रूम मधून. नाश्ता वगैरे मस्त होता एकदम. आणि आता थोडं मार्केटमध्ये फिरू आणि मग घरी जाऊ. मार्केटमध्ये फिरू म्हणजे चालता चालता जे लागेल ते, आणि मग घरी जाऊ. रुवांश बाय कर. चला टिल, आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. नेक्स्ट व्लॉग मध्ये लवकरच भेटू. टिल देन बाय बाय बाय. इकडे बघ. इकडे बघ रुवांश.